कशी गाय बसली मध्ये. हा मेंढरांच्या मध्ये मारित नसेल मेंढराला अजिबात. सवय असल्यावर जनावराला लय नेणं असतं माणसाची. हा सवय का? म्हणून ती मेंढरातच चालत असेल बरोबर, मारित नसेल काय नाही. याला बांधते मित्रांनो आई. वा ओटी. आता मामांच्या मेंढ्यांपाशी चाललोय. इकडं दर्शन विर्शन झालं मित्रांनो. इकडं अजून आरती व्हायची नाही का ठिकाणी. बाबा कशा आहेत मेंढ्या, भरपूर मेंढ्या मित्रांनो. जवळजवळ 500-600 मेंढ्या असतील मला वाटते. बघा कसं आहे बकर मारतय काय. बघा हे बघा हे बांधायचे असं ओटी. मी मेंढ्यांमध्ये आलोय आणि तिथं काय लिहिलंय बघा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने गाणे निवत चालला बघा आपला मामांच्या आता. या ठिकाणी सगळा स्वयंपाक जो बनलाय ताजा येणाऱ्या भावी भक्तांना खाण्यासाठी बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो हो आता आपले मेंढरं घेऊन जाणारे आम्ही. जेवण बिवण झालेलं आहे. तर आता मेंढरं कुठं चारतोय ते दिवसभर तुम्हाला पाहायला भेटेल. चला बरंच ऊन लागतंय त्याकरता शाल गुंडाळली अशी डोक्याला. शाल एकदा गुंडाळली ना काय टेन्शन नाही तर तसे डोक्यावर नसते पहिले वेळे करा ठेवायचं नाही का. ती सारखी पडझड अशी डोक्याला गुंडाळल्यावर चाला काही करा, जागेवर आपण काढत नाही डोक्याची तवर काय टेन्शन नाही. हे शेवग्याचं झाड आणि हा छोटा छोटा डिंक दिसतोय का तुम्हाला. नीट बघून घ्या शेवग्याच्या झाडाचा डिंक. तर मित्रांनो हे डिंक बघून पहिली जुनी आठवण झाली. तर ज्या वेळेस आमची वह्या पुस्तकं फाटायची ना तेव्हा गावाकडचं एकदम साधं सोप्पा जुगाड म्हणजे हा डिंक. आम्ही आता डिंक आता लोक ह्याला काय काय म्हणत असतील काही माहीत नाही मला, पण आमचं बाबा नाव आहे आम्ही जुनं जे आहे ना ते डिंक. तर आम्ही झाडांचा असा डिंक काढून आणायचो आणि मग आमचे फाटलेले वह्या पुस्तकं चिकटवायचो. तर असं आता झाडांना डिंक बिंक बी भरपूर प्रमाणात पाहायला नाही भेटत कुठं कवचित. नाही तर पहिलं ना मित्रांनो आम्ही आसानलं गोळं निसतं डिंकाचं गोळं घेऊन यायचो घरी. पण पाठीमागच्या वेळेस ना ह्या मित्रांनो वडाच्या झाडापाशी जेवढं ब्लॉक शूट केलं ना 2-4 तेव्हा ह्या वडाच्या झाडाला एक बी पान नव्हतं. आणि आता उन्हाळा कडक पडत चाललाय तर बघा काय पालवे फुटले. असली उन्हाळ्यात थंडगार सावली असेल ना या ठिकाणी एकच नंबर मित्रांनो. नवीन पालवी फुटले, जुनी पालं सगळी पानं गळून गेली आणि नवीन पालवी. आणि सगळी मेंढरं आले ते आता पावट्याचं रान आहे आपलं. दादा खाली फुला काय तर मला आपले मोर्चे हाणून वरची साईड बघायची बघा इकडची. काय झालं नाही काय कोण दिसलं तुला आता काय म्हणत होता तू. दादा होय म्हणून तो आला होय. हा शाळेतनं पळत आला का कसं काय. शाळा सुटली शाळा सुटल्यावर बकरी दिसल्यावर आला होय तू. तर मित्रांनो शिवा याचं नाव आहे आणि शिवा शाळेचे कपडे बी नाही बदलली. शाळा जशी सुटली तसा पळत पळत आलाय आपल्याला भेटाय. पेरू खायला. हा लाडू कसा आहे पेरू. छान आहे ना. हिला नव्हतं हिला दिलाय आणून मित्रांनो मी. आणि ह्या दोघांनी गुंडाळांनी आणला होता आतमध्ये जाऊन काय मकतनं. तर हे लाडू लागला रडायला मग ह्याला एक पेरू दिलाय आता. काय आपली मेंढरं इकडं वर आली ना आपल्याला इथं आता सवय झाली कुल्फी खायची. तर बघितलं का इकडं मेंढरं आली ना ध्यानच होतं. ऊन लई लागते थंडगार काहीतरी पाहिजे. आणि आपल्या दादांना आतापर्यंत आपण लई टाकले पैशाला. आतापर्यंत जेवढ्या कुल्फ्या चालल्यात ना त्या सगळ्या दादांनी चालले ते. आता उद्यापासून काय करते ते दादा काय जणू मला म्हणते ते तुझा तो मोबाईल आणतो मी वागावतो काय दादा. हा काय कुल्फी खायची मग आता मोबाईल वागवाय नको. हा पण पैसे तुमचं जाते ते लय हा ना मग उद्यापासून माझं तुझं. तर काय हरकत नाही मित्रांनो. या मोबाईलला काय बॅलन्स बी नसतो पैसे बी नसतात. पैसे असतात ते त्या मोबाईलच्या खात्यामध्ये असतात आणि त्या मोबाईल घरी असतो. आपण पपई काढले खायला खाली पाडल्यामुळे झाली डॅमेज झाले. ते काय झालंय दादा तिथं. ती पाखरांनी खाल्ली ते टाकून द्यायचं होय. एवढं टाकून द्यायचं. हा बघा कसं चिरत्यात ते दादा. पपई खायची आता. बाकी चांगली ती खाणार आहे आपण.
कशी आहे, मस्त आहे एकदम. गोड असेल का नाही दादा? गोड आहे ना. पपई खायचे, खरोखर गोड आहे, खरंच गोड आहे. आवा मग काय चाललंय? मग हांडा काय करून आणलेला काय? संध्याकाळच्या टायमाला मेंढरा आणले ते वांग्यात हो का. काल जी वांगी चारली ना तीच वांगी आहेत मित्रांनो. आणि आपला व्ह्यू बघा कसा आहे. जरा वाईच लाईट कमी करतो म्हणजे कसं दिसते बघा, कसं दिसते फार मित्रांनो. अंधार केला बघा, आयुष्यपत मध्येच केसरी केसरी. आता तर मित्रांनो आईन मी असं रेडी होऊन कुठं चाललोय? आई कुठं चाललोय आपण? बाळमामाच्या आरतीला. तर मित्रांनो आपल्या येथे शेजारच्या गावामध्ये आलेला आहे आपल्या जगाचं मालक बाळूमामा. बाळूमामांचा वाडा आलाय आणि आज पहिल्या दिवशी आईन मी आम्ही दोघं जण बाळूमामांच्या दर्शनाला चाललेलो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मस्तपैकी तुम्हाला पाहायला भेटेल बाळूमामाच्या वाड्यावरती नेमकं काय काय असतं. तर आता आम्ही जाणार आहे. बाळूमामा आपले हो का. या ठिकाणी पालखी आहे मित्रांनो, नाही दिसत. आई तिकडून दर्शन घ्यायचे. ठिकाणी बघा सगळं जेवणाचं नियोजन. हे बघा कसं आहे, पब्लिक भरपूर येणार त्याकरता असं जेवण बिवण जाळ वेळ लावलाय. भरपूर जेवण मित्रांनो. मामांच्या वाड्यावर येणारा कुठलाच सेवेकरी उपाशी जाणार नाही याची मला वाटते दक्षता घेतली जाते या ठिकाणी. बघा इथं सगळं नियोजन कसं एकदम परफेक्ट केलंय का नाही. मामा आरती झाली होय? नाही ना, नाही. इकडं बघा सगळं बादल्या बिदल्या ठेवले ते. आणि हा वाघ बघा मामांचा सेवेकरी. आपली आई आणि मी आता मामांच्या मेंढ्यांपाशी चाललोय. इकडं दर्शन बिर्शन झालं मित्रांनो, इकडं अजून आरती व्हायची नाही का. तर आता मेंढ्यांपाशी जाऊन बघूया मेंढ्या बिंड्या मामांच्या. बाळू मामांची मेंढर आपलं बाळा अजय बाळू मामा मित्रांनो. या ठिकाणी बघा डोपे घालायचं चाललंय दादांचं. ठिकाणी बघा कशा आहेत मेंढ्या, भरपूर मेंढ्या मित्रांनो. जवळजवळ 500-600 मेंढ्या असतील मला वाटते. बघा कसं आहे बकर मारतंय काय बघा. याला बाहेर बांधले, लढत असेल ना आतमध्ये. आणि सगळ्या मेंढ्या मित्रांनो बघा. शिंगच भरपूर आहेत मेंढ्यांना. आपली आई कशी आहेत मेंढर? भारी आहेत, आपल्या मेंढरांपेक्षा भारी आहेत. मामांची मेंढर आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघा हे असं वट्टी बांधते ते. तिकडून आले नाही, तिकडे आमचा वाडा याला 5 रुपयाला. होय का म्हणलं इकडे घ्या. हे बघा हे बांधायचे असं ओटी. काय बांधते ते आई? हे वटी बांधते ते. वटी होय. आपण बांधायची का वटी? आपण बी बांधायची ना. हा घे आपल्याला एक. दादा आम्हाला भांडर बिंडर लावायचे व्हायचं आहे का? भांडर तिकडे पालखीकडे तिथं आज जायला नव्हतं ना. नाही आता सध्याला उदा आलता ना इकडे, त्याच्यामुळे आता जावा. आता जाऊन देतील ना. कितीला आहे ओटी? 50 द्या. इनेली ओटी घेतलेली आहे. आता मस्त वेगळे एका मेंढीला ओटी बांधू आपण. आई इकडे इथं बांधू ना. आज जा. नाही मारत जा. तर आपली आई आता फायनली ओटी बांधायला गेले. हो का याला बांधते मित्रांनो आई. हो का ओटी या मेंढीला ओटी बांधली. मी मेंढ्यांमध्ये आलोय आणि तिथं काय लिहिलंय बघा. मेंढींच्या अंगावर काय लिहिलंय? लाइटिंग नाव लिहिले मला वाटतं बघा. लाइटिंग. आणि एवढ्या सगळ्या मेंढ्या आहेत मित्रांनो. तिकडं येत नाही का येडा मारून बघू आपण नाही का. इथनं हो का इथनं सुरू झाले. इथनं असं मेंढर आहेत हो का. हे असं कप्प आहेत.
म्हणजे वाघरी मित्रांनो, इथे एक वाघरी, पलीकडे एक. प्रत्येक खंडाकडे वायली वायली असते खंड. हा वाघरी दिल्यात ना, हा. प्रत्येक खंड वायला वायला असते बहुतेक. हा वळायला ना, संध्याकाळचं फक्त एका ठिकाणी येणार. संध्याकाळची फक्त एका ठिकाणी वाघरा जिथे असते. आपण मित्रांनो सगळ्या मेंढरांना ह्याडा मारणार आहे नाही का, बघणार आहे गोल ह्याड्या किती मेंढर आहेत कसले आहेत. तर अंधाराचं एवढं काय दिसणार नाही तुम्हाला, पण बघूया तरी नाही का. माझ्याकडून जेवढं तुम्हाला आज मामांच्या वाड्यावरचं जेवढं काय वातावरण दाखवता येईल ना, तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता पलीकडून लाइटिंग भरपूर लागले. हो का मेंढर इथं हाय, हे एक खांडी, इकडे बी बघा मेंढर, गाय बी आहे. आई आई हो गाय, गावरान गाय. वा वा वा. मेंढरात पहिले आपल्या प्रत्येक धनगरांक गाय असायच्या. काय गाय. चला चला चला, एक तो गाय शेरडी. यालेली सगळी मेंढरं ठेवलेत आहे मित्रांनो का, ज्यांना बी कोकरी झाल्यात आहे ना ती सगळी. आणि काळी मेंढरं आहेत सगळी. काय गाय काळी आहेत. कोकऱ्यांना दूध ते बादलीत ठेवले. बादलीत दूध. ज्यांचं भागत नाही ना मित्रांनो त्यांच्यासाठी बघा बादलीत दूध ठेवले या ठिकाणी. ही आयडिया मस्त आहे या बादलीत दूध होय आहे. आयडिया मस्त. ठीक आहे, ज्याला भूक लागेल ते ज्याला भूक लागेल ते तिथं दूध पिते. आणि इथं सगळ्या तान्ह्या मेंढ्या म्हणजे बघा हा कप्पा ना सगळ्या तान्ह्या मेंढरांचा आहे मित्रांनो नाही का. ते बुजलं हे झालं तर एखाद्याचा पाय, आता रातची बुजली तर एखाद्याचा पाय मोडल म्हणून बारक्या कोकऱ्यांचा वायली. हा मग काय. खालच्या साईडला आहे ना ती सगळी मेंढरं आहेत. आणि वरच्या साईडला बघा मित्रांनो शेरड. आता मामांचे आपण शेरड बघूया. हो का बोकडो और कशी आहेत बघा खांड. सगळ्या मोठे मोठे शेळ्या बिळ्या आहेत मित्रांनो. वा एवढं अख्खं शेरड बाहेर बांधले ते. मला वाटते शेरडा बकऱ्यांना मारत असतील. आता आपले शेरडा बकऱ्यांना मारतात. हा बघा प्युअर गावरान बोकड्या. कसं आहे हा शेरडा कुलं मेंढक शेरडा काय आहेत. बकऱ्या कुल बकऱ्या कुल सगळी मेंढर आहेत. आणि या ठिकाणी काय बनवले आई, हे काय बनवलंय होय आई. का ते बुजगावनं तसं केलं असं. ते खायला आलं बिलं तर त्याला बुजून जायला. म्हणजे इथं काय आलं तर त्याला बुजलं पाहिजे असं नाही. काहीतरी त्यांचं आसन देवाचं काहीतरी असं नाही. बघा मित्रांनो बुजगावनं तयार केले. सेम जणू काय माणूसच येतं असं वाटते नाही का वरती. बघा इथं बघा असं एखाद्या गप्प्यात भेटल्यावर असं वाटणार इतका उच माणूस कस काय. गाय बसली मध्ये. हा मेंढरांच्या मध्ये मारित नसेल मेंढराला अजिबात. सवय असल्यावर जनावराला लय नेणं असतं माणसाची. मेंढरातच चालत असेल मारित नसेल काय नाही. गावरान गाय मित्रांनो कशी बसली मामांच्या मेंढरात. तिकडे बी एक पाहिली काय आहे आपण. तिकडे बी एक आहे. हा आणि ही तर एक दुसरी. मला वाटते अजून एक दोन असतील नाही का, असं बसलेलं दिसत नाही एवढं. अजून असतील मित्रांनो प्रत्येक खंडात. या ठिकाणी बघा पालखीच ह्याच्यात कोकरी बेकरी असतात. आणि बाळूमामांचा फोटो बघा कसं एकदम मस्त. तर मित्रांनो आता आरती थोड्याच वेळात चालू होणार आहे. आम्ही तिकडे जाणार आहे. आता बारक्या कोकऱ्यांना दूध पाजायचं चालले. भैया असं दूध पाजायला लागतं रोज. हा तिथं बादली मांडली पलीकड. तिथं पलीकड हा बघा कसं दूध पाजायचं चाललंय. या ठिकाणी आपली भाजी तयार होते मामांच्या वाड्यावरती. काय भाजी काय माहिती पण चांगलं उकाळते बघा. खूप मोठं पातेलं आहे मित्रांनो. हे कसं उकळी फुटले. नमः शिवाय नमः शिवाय मुळे महाराज नमः शिवाय. आता जे पाठीमागून येणारे भावी भक्त आहेत त्यांनी महिलांनी महिलाच्या बाजूला बसून घ्यायचंय, पुरुषांनी पुरुषाच्या बाजूला बसून घ्यायचंय. आवाज न करता आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची भावी भक्तांनी खबरदारी घ्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. पाठीमागे उभं राहिलेले भावी भक्त 1814 सण 3 ऑक्टोबर 1892 सालामध्ये स्वयं शंकर भगवानानं महादेवाने एका बालक रूपात एका गरीब धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला. मंडळी तेची सद्गुरू संत बाळूमामा या सिद्ध पुरुषांचं महापुरुषांचं संजीवनी असं महासमाधी ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी
कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई यांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये ज्या ज्या भागातनं मामा फिरून गेले त्या भाविक भक्तांपाशी जर तुम्ही 10 मिनिटं जर थांबला तर जर तुम्हाला डोळ्यातून अश्रू काढून मामांविषयी माहिती सांगतील. मामांना बघणारे आज हजारो शेकडो माणसं आहेत, जिवंत आहेत. मामांचा समाधी काळ हा जवळचा आहे. नाही नोकर नाही, चाकर नाही. मामांना समाधी घेऊन 59 वर्षाचा काळ होऊन गेला आणि जगाच्या पाठीवर भक्तिमय संजीवनी देत देत साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि मामांची गोष्ट मामाची जगात कुठेही शाखा नाही. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र सोडून जगात पुढे जावा. बिन मारुती जिवंत लक्ष्मीचा चरणला समोर हा दोन्ही सोळा फक्त बाळूच मामा. आज इथं मामांच्या गाडीवर कोणी नाही, मामांकडे कुठलाही एजंट नाही आणि बाळूमामा हे कोणाच्याही अंगामध्ये येत नाही. मामांच्या नावावरती कोणी 1 रुपया भीक मागत करत नाही. मामांच्या नावावरती कोणी 1 रुपया भीक मागत करत नाही. आम्ही आदमापुरामध्ये तुझा मठ बांधतोय, तुझ्या नावानं शाळा बांधतोय आणि आदमापुरात तुझा मठ बांधून या ठिकाणी यात्रा भरण. मामाने त्यावेळेस सांगितलं माझ्या लेकरांनो बाळांनो, अरे माझी मेंढर आहे ती विकायची नाही. इथून पुढे माझं भाई भक्त मेंढर सांभाळतील आणि जर तुम्हाला जर नाही सांभाळणं झालं तर त्या आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. आणि जर त्या आदमापुरातला एक दगड, निर्जीव दगड सुद्धा मेंढर जर राखाय नाही म्हटला तर जगात बाळू धनगर म्हणून नाव सांगणार नाही. राजा समाधी काळामध्ये ही मेंढर कोणी राखाय तयार नसताना मामानं घोड्याकडनं आणि कुत्र्याकडनं मेंढर राखून घेतले. घोड्याकडनं आणि कुत्र्याकडनं मेंढर राखूनच घेतले. पण आदमापूरच्या निर्जीव दगड धोंडाकडनं मामानं मेंढर राखून घेतलेले. हे बघणारे मामांसोबत जी काय पंचमंडळ येते आपला एक प्रसाद आपण जे घरी बनवत आहे तो मामांच्या तळावरती पोहोचवावा. या ठिकाणी काय बनलंय बघा. काय दादा भात बनतोय, काय भात तयार होतोय. बघा हे आपलं दादा इथे भात तयार करतात मामांच्या तळावरती. आणि या ठिकाणी आपली भाजी बघा, इथं भाजी वरण आहे काय. हा वरण असं काहीतरी घेऊन मामांच्या तळावर भरपूर पब्लिक आले मित्रांनो. बघा मेंढीमांची सेवा करणारे भाऊ भक्त आहेत. मामांचा तळ म्हणल्यावर माणसं येणार, कारण कसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव आपल्या बाळूमामांचं आहे. तर बघा या ठिकाणी हे सगळं सेवेकरी आहेत. दादा तुम्ही सेवेकरी आहे ना. आचार्य असते पण पालखीवरच असता ना. या ठिकाणी या दिंडी सोहळ्याबरोबर महिला भाविक भक्त नसल्यामुळं हा बघा पालखी क्रमांक 13 प्रेमी लालखांड तुमच्याकडे असते काय. बाळूमामांची सेवा करावी, फुला फुलाची टाकून सेवा करावी म्हणून प्रत्येक माईमाऊलीने 1 नंबर भाजी बनवली मित्रांनो दादांनी. बघा वरण नाही ना, वरण. या ठिकाणी कोण आले बघा, मंदाय काकू. वा 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 मामांच्या पालखीला. इथं कोणी ताई बाई काय रे, बरं आहे का. तर बघा मित्रांनो. आणि हा कोण पिल्या ना, काय पिल्याच का. आपल्या मामांच्या आरतीसाठी आलेली आहेत बघा. ही आता वाड्यावरून, यांचा वाडा इथेच आहे खाली. मामा आपलं आरतीला बघा धोप घालायची आता मला वाटते. बघा निवत चालला बघा आपला मामांच्या आता. या ठिकाणी सगळं जेवणाचं निवेदन चाललंय.
या ठिकाणी दादांनी आणि या छोट्या दादांनी जेवणाचं सगळं नियोजन केलेलं आहे बघा. तर मित्रांनो आपण मामांच्या वाड्यावरती आलो आणि भांडारा लावला नव्हता, तर बघा दादा आपल्याला भांडारा लावतो तेव्हा बघा. या मामांनी भांडार लावलंय मला आता. या ठिकाणी सगळा स्वयंपाक जो बनलाय ताजा येणाऱ्या भावी भक्तांना खाण्यासाठी बघा इथं तयार होऊन सगळेजण जेवण करायला बसले. आता जेवण झाल्यानंतर दर्शन असतं. आता रांगेत थांबलोय आम्ही दर्शनासाठी. बरोबर चालेल. किती वेळाने जाणार आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी सगळे आलेले आहेत मंडळी. बाबा आपले सगळे मंदाय काकू, हे आपलं दाजी, हे आपली बाय आई, या पाहुणे बाई आहेत. आई कसं झालं जेवण मग? बघा हसते आहे, लाजले पहिल्यांदा आई लाजले हे पब्लिक बघून. आता काय मित्रांनो आपल्याला काय लाज वाटतच नाही, कारण आता आपलं कामच ते व्हिडिओ शूटिंग. तरी आपल्या मंदाय काकू तुम्हाला येते हसाय. तर मित्रांनो बाळूमामांच्या वाड्यावरती आलो होतो. मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे आणि एकदम मस्त ब्लॉग बी शूट झालाय. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.